नमस्कार मित्रांनो, मी नितीन पोताडे मुंबईहून. आज आपण हेजिंग स्ट्रॅटेजीमध्ये लागणारा पैसा म्हणजे मार्जिन किती द्यावं लागतं याबद्दल अभ्यास करणार आहोत. तर इथे आपल्याला एक आज सेन्सेक्सचं एक्सपायरी आहे, त्यामुळे सेन्सेक्सचे दोन ट्रेड म्हणजे एक कॉल आणि एक पुट असं सेल केलं आहे आणि हे दोन OTM मध्ये आहे, म्हणजे ही एक शॉर्ट स्ट्रँगलची ट्रेड आहे. तर याच्यामध्ये मला 90,000चं मार्जिन द्यावं लागतं आहे. तर हे मार्जिन आणि आपल्याला रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपल्याला गुंतवण्यासाठी लागणारी रक्कम आणि मला मॅक्सिमम जो मिळणारा प्रॉफिट ह्याचं जर आपण बघितलं तर पर्सेंटेज ऑफ रिटर्न आपल्याला किती आहे हे आपलं शोधणं फार गरजेचं आहे आणि त्याकरिता मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की मला साधारणपणे 90,000 इथे मार्जिन लागतं आहे आणि त्यामध्ये मी एक कॉल आणि पुट हे दोन्ही मी सेल केलं आहे आणि हे सेल केल्यामुळे मला किती प्रॉफिट होतं आहे ते पण आपण पाहूया. तर इथे ॲनालिसिस इथे मी बघतो तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की मला हे 468 म्हणजे जवळजवळ एक अर्धा टक्का मला इथे प्रॉफिट मिळतो आहे असं आपल्याला इथे दिसतंय. तर आपल्याला प्रॉफिट वाढवण्यासाठी दोन प्रकार करायला लागतील. तर हे जे कॉल पुट आपण सेल केले आहेत त्याच्यामध्ये बदल केला, म्हणजेच हे जे प्रीमियम आहेत हे वाढवले. आता हे वाढवण्यासाठी म्हणजे समजा हे मी एक साधारण इथे वाढवले 40च्या जवळ आणलं आणि जो कॉलचा जो आहे तो मी खाली गेला, तो पण 40च्या आसपास जर मी घेऊन आलो तर हे जर 43 आणि 36 कारण हे चालू मार्केटमध्ये त्यामुळे पटापट ह्याच्या किमती बदलत आहेत. तर त्याला मला 92,000 लागते आणि मला इथे होणारा जो प्रॉफिट होता 460 तो 800 झालेला आहे, कारण आपण प्रीमियम जास्त विकलेलं आहे. हे तुम्हाला ह्याची कल्पना असेल असं मी गृहीत धरतो आणि हे एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. कुठल्याही प्रकारची मी टिप्स आणि रेकमेंडेशन देत नाही. फारच मोठा लॉस ह्याच्यात होऊ शकतो, ह्याचा पूर्ण विचार करून तुम्ही यामध्ये ट्रेड करावे. आता यामध्ये जसं मी म्हटलं की मला जर प्रॉफिट वाढवायचं आहे तर हे प्रीमियम वाढवण्यासाठी मी हा स्ट्राईक प्राईस बदलल्या, त्याबरोबरच मी हे मार्जिन कमी करण्यासाठी याच्याबरोबर जर मी दोन आणखीन पोझिशन ॲड केल्या बायच्या, म्हणजे एक कॉल बाय केला आणि पुट बाय केला, तर हे जे शॉर्ट स्ट्रँगल आहे त्याचं रूपांतर आयरन कॉन्डर ह्या स्ट्रॅटेजीमध्ये होईल. आणि जसं इथे तुम्ही पाहाल तर इथे तुम्हाला जो हा जो आहे प्रॉफिट आहे तो प्रॉफिट हा हे झिरो लाईनच्या वरती थोडासा म्हणजे 800 रुपयाचा प्रॉफिट दिसतोय, पण हा अनलिमिटेड लॉस आहे. म्हणजे हे समजा 62,000ला क्लोज झालं तर तुम्हाला 80,000 एवढा लॉस होऊ शकतो, किंवा हे वरच्या बाजूला गेलं आणि 83,000च्या जवळपास जर क्लोज झाला की तर तुम्हाला हा एवढा मोठा लॉस पण होऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये ही जी स्ट्रॅटेजी आहे म्हणजे शॉर्ट स्ट्रँगल किंवा शॉर्ट स्ट्रॅडल, याच्यामध्ये लिमिटेड प्रॉफिट आणि अनलिमिटेड लॉस होतो हे लक्षात असू द्या. परंतु जर याच्यामध्ये मी आयरन कॉन्डर प्रमाणे जर मी दोन पोझिशन ॲड केल्या, तर आता पहिल्यांदा इथे मी चेंज करतो. इथे मी एक साधारण 30 रुपयाचं मार्जिन असलेलं मी इथे ट्रेड घेतोय, 30 रुपये. आणि इथे इथे 30 आणि 32 हे जवळपास जवळ असलेले घेतले, त्याला मला 92,000 लागतंय आणि ह्याला मला होणारा प्रॉफिट इथे मला इथे सेन्सिबलमध्ये दिसतंय तर 654 होतंय. तर 654 हा प्रॉफिट होण्याकरिता मला 92,000चे मार्जिन असणं गरजेचं आहे. हे मला इथे दाखवलं जाते. पटापट ह्याच्यामध्ये बदल होत आहेत, पण हे लिहून घेतोय. 92,000 मार्जिनवर मला 654 म्हणजे एक साधारणपणे 0.66% मला रिटर्न मिळत आहे. पण हे एका दिवसाला, हे पण तुमच्या लक्षात असू द्या. पण यामध्ये जर मी पोझिशन ॲड केली आणि जर मी कॉल बाय केला तर काय होऊ शकतं, तर त्याचं मी ऑलरेडी एक ट्रेड टाकलेला आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. आता हे क्लोज करतोय आणि अशा प्रकारे जर मी एक नवीन 4 पोझिशन असलेला जर ट्रेड घेतला तर तुम्हाला इथे दिसेल. तर इथे बघा, तुम्हाला दिसेल की इथे हे मी 2 रुपयाच्या आसपास असलेला एक कॉल आणि एक पुट जर घेतला, त्याबरोबर माझं मार्जिन हे 92,000वरून डायरेक्ट
42,000वरती, म्हणजे निम्म्यापेक्षा कमी होत आहे. तर इथे जे 92,000 जे दाखवत होतं याप्रमाणे हे 30-35चं मी इथे ह्या पोझिशन घेतोय. हे बघा 30-32 आणि हे 46,000 झालं, म्हणजे 92,000 जे होतं ते बरोबर अर्ध्यावर आलं. आणि आपल्याला जो होणारा प्रॉफिट जो होता, जो पूर्वी 654 होता, त्याच्यामध्ये खूप फरक नाही पडलाय. 654चं आता इथे प्रॉफिट होत आहे 597, 597, म्हणजे 600 म्हणजे 500 म्हणजे साधारणपणे 60 रुपयाचा इथे फरक पडलाय. पण आपलं जे मार्जिन आहे हे अर्ध्यावरती आलंय, म्हणजे 92,000पासून 46,000वर आणि प्रॉफिट 650 वरून 600 एवढा फरक पडला आहे. आता ज्याच्याकडे जर अमाऊंट जास्त असेल, 92,000 लावायचे असेल, तर त्यांनी समजा 2-2 लॉट केले, इकडे हे सगळे 2-2 लॉट केले, तर तुम्हाला ते मार्जिन पण तुम्हाला तिकडे तेवढीच डबल दिसेल. हे बघा परत ही मार्जिन आहे, तुम्हाला 93,000वर आलं. पण पूर्वी जो तुम्हाला प्रॉफिट 654चा दिसत होता, तो आता तुम्हाला इथे वाढलेला दिसेल 152. आणि दुसरं सांगण्याची फार महत्त्वाची आहे की जिथे अनलिमिटेड लॉस होता, तो आता इथे लिमिटेड लॉस हा मोठा आहे. पण अनलिमिटेड लॉसपेक्षा लिमिटेड लॉस असणं हे कधीही चांगलं, हे तुमच्याही लक्षात आलं असेल. तर अशा प्रकारे तुम्ही मार्जिन कमी करून तुम्हाला प्रॉफिट वाढवू शकता आणि एका दिवसामध्ये तुम्ही अर्न. आता जसं इथे बघा 92,000 मी गुंतवल्यावरती मला जर हा प्रॉफिट एवढा मिळत असेल 1200, ह्याचा अर्थ काय होतं की एका दिवसाला मी माझ्या अपेक्षेप्रमाणे मार्केट रेंजमध्ये जर राहिलं तर मला पूर्णच्या पूर्ण प्रॉफिट होऊन मला 1%पेक्षा जास्त रिटर्न पण मिळू शकतं. आता 1% रिटर्नचं महत्त्व काय आहे हे मी सांगण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. ते तुम्हाला पटलं असेल तर प्रॅक्टिकली स्वतः ट्रेड कसे करू शकतो हे दाखवण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवला होता. मी अपेक्षा करतो की यामध्ये आपल्याला मार्जिन किती लागते आणि ऑप्शन सेल केल्यामुळे जो मार्जिन कमी पडण्याचा म्हणजे शॉर्टफॉल होतो, त्याच्यावरती आपण उपाय म्हणून हे बाईंग केल्यामुळे आपल्याला ते मार्जिन कमीमध्ये पण आपण ट्रेड करू शकतो. पण काही ॲक्च्युअल ट्रेड करताना लक्षात घ्यायला की तुम्हाला बाईंगचे ट्रेड आधी टाकायला लागतात, मग सेलिंगचे, हे पण लक्षात असू द्या. तुमच्या ब्रोकरचा टर्मिनल कसा वापरायचा हे पण तुम्ही पाहून घ्या. काही मार्गदर्शन असेल तर तुम्ही मला लिहून विचारू शकता. मला जे एवढं शक्य आहे ते तुम्हाला मी मदत करीन. आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या इतर मित्रांबरोबर इतर ग्रुपमध्ये जरूर शेअर करा. धन्यवाद.